पुढच्या बातमीकडे वळूया। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटाला धास्ती लागलेली आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज शिवसेना भवनात बैठक होणार आहे। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब आणि इतर महत्त्वाचे नेते यावेळेला उपस्थित असणार आहेत। ठाकरे गटातील पदाधिकारी साथ सोडत असल्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटाच्या बैठकांच्यावरती बैठका आता सुरू आहेत। ठाकरे गटाच्या पक्षातील आउटगोईंग संदर्भात ठाकरेंच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये आता चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। तर आपण बघतो ठाकरे गटाच्या नेत्यांची आज बैठक पार पडते। अनेक महत्त्वाचे नेते खरं तर या बैठकीला उपस्थित असणार आहेत। त्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आपण बघतो डॅमेज कंट्रोलसाठी खरं तर ठाकरे गटाच्या बैठकांवर बैठका आपल्याला बघायला मिळत आहेत। पक्षातील आउटगोईंग संदर्भात ठाकरेंच्या नेत्यांच्या बैठकीत आता नेमकी काय चर्चा होते हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांची आज शिवसेना भवनमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। या बैठकीचे सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट्स घेत राहणार आहोत। इकडे छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावरती वादग्रस्त मजकूर प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। तसंच संभाजी महाराजांबाबत असलं लेखन खपवून घेणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। विकिपीडियावरील वादग्रस्त मजकूर तात्काळ काढण्याची कारवाई करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे सायबर सेलचे आयजी यशस्वी यादवांना अशा प्रकारचे आदेश बघायला मिळत आहेत। विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे। या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आयजी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं। जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी, पण अशा प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे। या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। शंभूराजांची बदनामी गेली अनेक शतकं काही लोक करत आहेत। त्याच पद्धतीनं एक मोठं सर्च इंजिन जे मानलं जातं जगभर विकिपीडियाचं, त्याच्यामध्ये सुद्धा संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह मजकूर हा सातत्यानं येत आलेला आहे आणि तो त्यांनी ठेवलेला आहे। आणि याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी उपमुख्यमंत्री दोन्ही महोदय आहेत, यांनी यावर तातडीनं कारवाई करावी आणि हा जो काय बदनामीकारक मजकूर आहे हा तातडीनं काढून टाकण्यात यावा आणि पुन्हा अशा पद्धतीनं समाज माध्यमावर संभाजी महाराज, शिवाजी महाराज आणि इतर महापुरुष जे आहेत त्यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर येऊ नये याची काळजी घ्यावी।